आधी 3 रुपये वाढवले, मग 2 वेळा 80 ते 90 पैशांची वाढ केली आणि आता चौथ्यांदा जवळपास 3.25 रुपयांची दरवाढ केली। गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेल साधारण 8 रुपयांनी महाग झालं। केंद्र सरकार अमेरिका आणि इराण युद्धाकडे बोट दाखवतंय, तर विरोधकांनी इंधन दरवाढीवरून सरकारशी राजकीय युद्ध पुकारलंय। मात्र काहीही केलं आणि काहीही झालं तरी जनतेचं आर्थिक मरण हे मात्र अटळच आहे। पाहूया। 15 मे अमेरिका इराण युद्धाचं कारण देत मोदी सरकारनं पेट्रोलच्या दरात 3 तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांनी वाढ केली। त्या धक्क्यातून जनता सावरत नाही तोच 4 दिवसांनी म्हणजेच 19 मे रोजी पेट्रोल डिझेल पुन्हा प्रति लिटर 90 पैशांनी महागलं। जनतेला धक्का सहन करायची सवय झाली आहे। बोंबा मारण्याच्या पलीकडे जनता काहीच करू शकत नाही। कदाचित म्हणूनच 23 मे रोजी पुन्हा एकदा इंधन दरवाढ करण्याचं धाडस केंद्र सरकारनं दाखवलं। आता सरकारचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला। दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा झालेली दरवाढ ही पैशांमध्ये होती, मात्र इंधन दरवाढीचा चौकार मारताना सरकारनं पेट्रोलचे दर 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेलचे दर 2 रुपये 71 पैशांनी वाढवले। 10 दिवसात झालेल्या इंधन दरवाढीची गोळाबेरीज केली तर पेट्रोल 7 रुपये 38 पैशांनी तर डिझेल 7 रुपये 63 पैशांनी महागले। त्यामुळे पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहनं आता कायमस्वरूपी पार्क करून ठेवायची का, असा सवाल जनतेकडून विचारला जातोय। आता आपल्याला सायकलची सवय नाही राहिली, त्याच्यामुळे 150 पर्यंत तर नक्की जातील अशी अपेक्षा आहे। त्याच्यावर थांबलं तर आपलंच हे समजायचं। बाकी आता इथून पुढं वाट पाहायची का रोज किती वाढता फक्त 105 रुपये 50 वरून आता 113 रुपये 18 पैसे झालेलं आहे। ही भाववाढ खरोखर अन्यायकारक आहे। सर्वसामान्य माणसाला गाडी चालवणं परवडणार नाही। फरक पडतो ना आम्हाला। पगार कुठं वाढतो आमचा, पगार कुठं वाढतोय आमचा तेवढा। एवढी वाढ म्हणजे योग्य नाही। कमीत कमी 3-4 रुपये ठीक आहे हो। एवढ्या वाढ म्हणजे जनतेला सर्वसामान्य परवडण्याजोगं नाही आहे। इमर्जन्सी कामासाठी पण गाडी काढायची का नाही काढायची हा प्रश्न आता पडलेला आहे समोर। महागाई वाढत जाते आणि पेट्रोल डिझेल हा भेटत नाही। बड्या मुश्किलने जिथे भेटतोय तिथेही आता अशी बोंब झालेली की आता पेट्रोल दरवेळेस वाढत चाललेलं आहे। गव्हर्नमेंटने सरळ एकदम रेट वाढवून द्यायला पाहिजे आणि फिक्स करून द्यायला पाहिजे की हे रेट झालेले आहेत आणि पुरवठा जेवढं मागणी आहे तेवढा पुरवठा व्हायला पाहिजे बस। इंधन दरवाढीप्रमाणेच विरोधकांनी सरकार विरोधात टीकेचा सूरही वाढवलाय। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा एक्सपोजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। महागाई मॅन मोदींचा पुन्हा एकदा हल्ला। पेट्रोल डिझेलचे दर हप्त्याने वाढवले जात आहे, जेणेकरून गुपचूप तुमचा खिसा कापता येईल। मी अनेक महिन्यांपासून आर्थिक वादळ येणार असल्याचं सांगत होतो, पण मोदीजी निवडणुकांमध्ये व्यस्त होते। निवडणुका संपताच पेट्रोल डिझेल 8 रुपयांनी महाग केलं। ही दरवाढ अशीच सुरू राहणार आहे। महागाई मॅन मोदींचं एकच काम आहे, निवडणुकांमध्ये आश्वासनं द्यायची आणि बाकीच्या काळात जनतेच्या खिशावर वार करायचा। चुकीच्या धोरणामुळे डिझेल पेट्रोल मिळत नाही आणि होत आहे ती दरवाढ। ही दरवाढ उद्या पेट्रोल 150 रुपयावर जाईल, डिझेल 140 रुपयापर्यंत जाईल। पुढच्या महिनाभरामध्ये ही परिस्थिती होईल। फक्त एवढंच आहे की एकाच वेळेस वाढवायचं नाही, म्हणून 1-2 रुपये वाढवण्याचं काम सुरू आहे आणि भविष्यात तुम्हाला 8 दिवसांनी 5-5 रुपये वाढवलेले दिसतील। हे लपून राहणार नाही आणि महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होईल। हा देश आर्थिक डबघाईला येणार हे गेले 6 महिने आम्ही सगळे सांगतोय। आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते। लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील। अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावरती। इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीनं बैलगाडी मोर्चा काढला। पेट्रोल डिझेल खिशाला परवडत नाही हा संदेश देण्यासाठी घोडे आणि गाढव रस्त्यावर उतरवण्यात आले।
दिन कह के सबसे बुरे दिन आ गए। सिलेंडर भी एक सस्ते में, अभी सिलेंडर भरने के लिए 1200-1500 रुपए लेते हैं। ये अच्छे दिन नहीं है, सबसे बुरे दिन आ गए। एकीकडे इंधन दरवाढीमुळे खिशाला झळ बसतीये, तर तिकडे डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची झोप उडाली आहे, कारण डिझेल अभावी खोळंबलेली शेतीची कामं। आता एक नजर या ड्रोननं टिपलेल्या दृश्यांवर टाका। हिंगोलीच्या एका पेट्रोल पंपाबाहेर इंधन भरण्यासाठी हनुमानाच्या शेपटीपेक्षाही भली मोठी रांग लागली होती। वाशिम जिल्ह्यात सलग 11व्या दिवशी डिझेल तुटवडा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी एका पेट्रोल पंपावर सध्या आहे आणि मागं डिझेल मिळत नसल्यानं या पंपावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। एरवी पाहायला गेलं तर गेल्या 10 दिवसापासून एकसारखंच चित्र पंपावर पाहायला मिळत होतं। डिझेल कॅना मिळवण्यासाठी कॅनाच्या रांगा लागत होत्या, वाहनाच्या रांगा लागत होत्या, मात्र आता डिझेलच मिळत नसल्यानं रोज रोज डिझेलसाठी किती तास पंपावर बसायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांना आणि वाहन चालकांना निर्माण झाला होता। इंधन टंचाईचा खरं तर मार आणि त्यातून दरवाढीचा भार असं काहीसं चित्र बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासून आपल्याला दिसत आहे। आज सकाळी म्हणजे इंधन दरवाढ झालेली आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे, मात्र बुलढाणा जिल्ह्यात अद्यापही बहुतांश पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नाही। प्रशासन जरी दावा करत असलं तरी बहुतांश पेट्रोल पंपावर हे डिझेल मिळत नाही आहे। पेट्रोल जरी काही पेट्रोल पंपावर मिळत असलं तरी मात्र बहुतांश पेट्रोल पंपावर बुलढाणा जिल्ह्यात हे डिझेल अद्यापही उपलब्ध नाही आणि त्यामुळे काहीसं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। दरम्यान पेट्रोल पंपाबाहेरच्या रांगांमध्ये खरंच डिझेलची गरज असणारे किती आहेत आणि भीतीपोटी इंधन घेण्यासाठी आलेले किती आहेत असा सवाल उपस्थित होतोय। जगामध्ये अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषित केलेली आहे। काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे। अशाही परिस्थितीत आपल्या इथे पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो। काही ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले, त्याच्यामुळे काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झालेली आहे। विशेषतः या सीझनमध्ये आता शेतकरी देखील डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात। साधारणपणे नॉर्मली आपण ती देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो। पण शेतकऱ्यांच्या नावाने कोणी दुसऱ्याने होर्डिंग करू नये या दृष्टीनं जिल्हा प्रशासन प्रयत्न करते आहे। त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। परभणीमध्ये 4 दिवस पुरेल इतका पेट्रोलचा साठा आहे, तर 3 दिवस पुरेल इतका डिझेल साठा आहे। इंधन संपेल या भीतीपोटी खरेदी सुरू आहे का याचं उत्तर आहे होय। हिंगोलीमध्ये एका दिवसाची सरासरी गरज 2,50,000 लिटर इतकी आहे, मात्र 4,50,000 लिटर्सची 12 तासात विक्री झाली आहे। इंधन संपेल या भीतीपोटी खरेदी सुरू आहे का तर याचं उत्तर होय असं आहे। बुलढाण्यामध्ये एकूण पेट्रोल पंप 185 इतके आहेत, त्यातले 13 पेट्रोल पंप हे कायमचे बंद आहेत। डिझेल उपलब्ध असलेले पंप 108 आहेत। इंधन संपेल आणि आपल्याला मिळणार नाही या भीतीपोटी ग्रामीण महाराष्ट्रातले अनेक जण पेट्रोल पंपांवर गर्दी करतायत का असा प्रश्न ही आकडेवारी पाहिल्यानंतर उपस्थित होतोय। अर्थात ही भीती का निर्माण झाली याचं उत्तर शोधलं पाहिजे आणि ते शोधताना सर्वांना आवश्यक तेवढं इंधन मिळेल असा विश्वास निर्माण करणंही गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एका बाजूला शेतात राबायचं, रात्रंदिवस घाम गाळून कांदा पिकवायचा, पण बाजारात पोहोचल्यावर त्याच कांद्याला मिळतो कवडीमोल भाव। कधी निर्यातीवर बंदी, कधी हमीभावाचा गोंधळ, कधी व्यापाऱ्यांचं गणित, तर कधी सरकारच्या निर्णयांचा फटका। आणि या सगळ्यात भरडला जातो तो फक्त कांदा उत्पादक शेतकरी। कांद्याच्या प्रत्येक थरासोबत उलगडणारी शेतकऱ्यांच्या वेदनेची हीच कहाणी दाखवणारा हा पुढचा रिपोर्ट आपण पाहूया। मार्केटला भाव नाही, डिझेल पण सुटत नाही, आज अशी परिस्थिती होऊन काय करणार शेतकरी। का 300 पिशव्या कांदा आहे, हा ह्या भावात परवडत नाही। कांद्याला 2,000 रुपये दर पाहिजे आता चालूला। भावच नाही देत सरकारने, काय कुठलेच काय नाही। की वाईट परिस्थिती आहे, कधी झाली नव्हती शेतकऱ्याला। शेतकऱ्यांची ह्यात सगळ्यात जास्त पिळवणूक भरपूर प्रमाणात होत आहे। आणि आज शेतकरी आत्महत्या करायची वेळ येत असेल तर ह्या दुर्दैवी काय ह्याच्या पलकडात। कांदा पिकवणारा शेतकरी, मग तो नाशिकचा असू देत, सोलापूरचा असू दे किंवा मग बीडचा,
सगळ्यांची तक्रार एकच आहे, कांद्याला मिळणारा ₹1-2 दर. शेतात राबराब राबायचं, ऊन वारा अवकाळी सारख्या आसमानी संकटांचा सामना करायचा, पिकाला लेकरासारखं जपायचं आणि एवढं करून पदरी काय पडतं तर ₹1-2 दर. आणि त्या ₹1-2 जोडीला निराशा, हतबलता आणि संताप. लागवडीचा खर्च, काढणीचा खर्च, विक्रीचा खर्च, त्याच्यात डिझेल टंचाई, शेतीची मशागतीची डिझेल मिळत नाही, पेरणीचे दिवस आले, मशागतीसाठी डिझेल मिळत नाही, एकदम वाईट परिस्थिती. काय परवडतच नाही, राहतच नाही. काय शेतकरी मला नाही त्याच्यात, हा काही परवडत नाही. काय 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 राहणार टाकून गेले कांदा नाचलं म्हणून इथं आणून गाडी करतो लय आहे, 100 रुपये पिशवी पडते इथे यायला, आणि काय काय मग राहणार टाकून दिले नाचका कांदा सगळं. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक संकटात सापडलाय. यासाठी नेमकं जबाबदार कोण आहे? युद्ध, इंधन दरवाढ की कांद्याचा दर्जा की आणखी काय? ते युद्धाचा त्याला मोठा परिणाम आहे. नाहीतर हे चांगलं कांदा बाहेर जात होतं तर ह्या कांद्याला भाव चांगला येत होता. म्हणजे हलका कांदा जे आहे ते आज ₹2 2 ₹8 विकायला लागले, तर हे कांदा ते 8-10 रुपये विकत होतं आणि चांगला कांदा 15 ते 20 रुपये विकत होता युद्ध नसताना. कांदे खराब धोरण, एकदम गोलटी कांदे, त्याच्यामध्ये डॅमेज माल, पाणी गळतोय. तो माल आहे ना, त्या मालाचा रेट ₹50 क्विंटल धरून ₹100 ₹150 क्विंटल विकतोय. चांगल्या प्रतीचे कांदे हे 1000, 1200, ₹1500 विकलेले. ते याच्यामध्ये ते शेतकऱ्याचे माल असे काजळी म्हणून बारीक गोलटी, त्याच्यामध्ये डॅमेज असल्याकारणे ते ₹100 विकले. तो मायनस जाती पट्टी. आणि भाडं जास्ती आहे ना सध्या. भाडं गोणीला ₹60-70 गोणीला भाडं लागतोय, लांबून यावं लागतं शेतकऱ्यांना. भाव मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांसमोर आणखी 2 संकटं आव असून उभी राहिली आहे. ती म्हणजे इंधन दरवाढ, इंधन टंचाई आणि खतांचे वाढलेले दर. मी आपल्या नांदगावमधल्या एका पंपावर डिझेल भरण्यासाठी गेलो. सकाळी मार्केटला आलो, 2000 डिझेल मला त्यांनी दिलं आणि मी परत म्हणलं आता उद्या शनिवार रविवार असल्यामुळे ट्रॅक्टर आपण 12 किलोमीटरवर राहतो, मी खेड्यावर, आपण येऊ शकत नाही बा. तर मग मी ते डिझेल परत टाकण्यासाठी गेलो, तर त्यांनी मला डायरेक्ट पंपवाल्याने सांगितलं तुला जेवर उभं ठेवायचं त्यावर ठेव, तुला डिझेल परत मिळणार नाहीत. खताचे भाव कुठे गेले, सर्वच गोष्टीचे भाव, डिझेल पेट्रोल आज 4थ्यांदा वाढलंय. काय करेल शेतकरी, एवढं करून डिझेल भेटत नाही. आणि शेतीला मशागतीला भरपूर डिझेल लागतं. वाहतुकीचा अवकाळा झाला लोकांच्या, कांदे वाहता येईना, मार्केटला भाव नाही, डिझेल पण सुटत नाही. आज अशी परिस्थिती होऊन गेली. काय करणार शेतकरी? खताच्या भावाचा विचार करा ना तुम्ही. याच्यात कुठंतरी शासनाचं धोरण चुकतंय का? शासनाचं ते एकदम चुकीचे धोरण आहे हो. शासनानं फुकट काहीच देऊ नये, पण शेतीमालाला हमी भाव द्यावा. शेतकऱ्यांना कवडीमोल दरात विकावा लागणारा कांदा जेव्हा ग्राहकांकडून खरेदी केला जातो तेव्हा मात्र त्याला किलो मागे 20 ते 30 रुपये मोजावे लागतात. 13 ते 14 रुपयापासून वाशीची खरेदी असते कांद्याची. ते इकडे असतोपर्यंत त्याला 2 ते 2.5 रुपये, जास्तीत जास्त 3 रुपयापर्यंत त्याला खर्च लागतो. जर 14चे असतील तर ते 17 रुपये इथे येऊन पडतात. तर 17चे कांदे आपल्या इथे जास्तीत जास्त आपण आता मार्केट रेट खूप डाऊन असल्यामुळे जास्तीत जास्त 1 रुपयाच्या फरकावरती 17चे कांदे 18 रुपये आपण विकतो. तर 18 रुपयाचे कांदे पुढे जो रिटेलर असतो त्याला मग त्याच्या मर्जीनुसार विकता येत नाही, जास्तीत जास्त तो 30 रुपयापर्यंत विकू शकतो. हा असा फरक राहतो चांगल्या कांद्याचा. गुलाब केशव निकम, नाशिकच्या सटाणामधल्या या 59 वर्षांच्या बळीराजानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. घरासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. यंदाच्या हंगामात त्यांनी कांद्याची लागवड केली, मात्र अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला. उरलेला कांदा मातीमोल दरात बाजारात विकावा लागला. कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. त्याच्यात त्यांनी मानसिक तणावात येऊन 15 दिवसापासून त्यांनी सुसाईड केलं रात्री. माझे वडील 15 दिवसापासून मानसिक संतुलन बिघडलं होतं. कर्जाला कंटाळून रात्री गळफास घेतला. आमच्या गावात गुलाब केशव निकम यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेतला. आता कांद्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. शेतकरी किती अडचणीत आहे. कांद्याचा शेतकरी
याचे काय हाल आहेत हे तुमचंही चॅनल रोज दाखवते, आम्हीही रोज आंदोलन करतो. त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पत्रात तर काहीच पडत नाही. मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचं ते. मला सांगा हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचा सोंग घेता येत नाही. कांद्याचे भाव घसरत आहेत, पेट्रोलचे भाव वाढत आहेत, डिझेल आता पेट्रोल पंपवर बंद करण्यात आलं आहे असं मला आज बरेच शेतकऱ्यांचे फोन आले. काही ठिकाणी त्या ठिकाणी फक्त 500 रुपये 2000 रुपयाचं डिझेल भरण्याची परवानगी देत आहेत. त्यासोबत खत पण त्या ठिकाणी बंद, शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. 300 रुपये त्या शेतकऱ्याला भरावे लागले कांद्याचं. आणि अशी एवढी वाईट परिस्थिती आहे आणि कोणाचंही लक्ष ह्या ठिकाणी नाही आहे. आपल्याला दिसून येतं सत्ताधारी मस्त आहेत आणि शेतकरी त्रस्त आहेत. हे चॉकलेट विकत घेण्यासाठी मी 100 रुपये मोजले. या चॉकलेटमुळे 2-3 जणांचं तोंड गोड देखील होईल. पण आज जर बाजारात परिस्थिती बघितली तर 100 किलो कांदा विकून शेतकऱ्याच्या वाट्याला 100 रुपये देखील येत नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या घामाचं मोल या चॉकलेटच्या किमती एवढं देखील नाही आहे का? सरकारपासून सगळ्याच यंत्रणांनी याचा विचार केला पाहिजे. कॅमेरापासून युक्तांतीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. निवडणुका आणि घोडेबाजार हे समीकरण आता नवं राहिलेले नाही. पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना पैसे देऊन पर्यटनाला पाठवलं जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्ध्यातील विरोधी पक्षांचे मतदार गळाला लावण्यासाठी भाजपनं कंबर कसल्याचा आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये तयार ठेवल्याचा आरोपही काँग्रेसनं केला. नेमकं काय घडतंय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. काही लोकांना चला फिरून या आणि म्हणून टोकन 5-5 लाख रुपये दिल्याची माहिती माझ्याकडे आहे. काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले याबद्दल त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी विचार करायचा. त्याबद्दल मी काही वेगळी टिप्पणी करणे योग्य नाही. आता भाजपाने हे सगळी घोडेबाजारी चालू केली आणि त्या दृष्टिकोनातून काही नगरसेवक त्यांनी उचलूनही नेले. काही पळवापळी कोणती सुरुवात झाली नाही. 85% आमच्याकडे संख्या असल्यावर कशाला पळवापळी करायची गरज आहे? पळवापळवीची ही चर्चा रंगली आहे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा विधान परिषद मतदारसंघात. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून एकूण 17 आमदार निवडले जाणार आहेत. 18 जूनला होणाऱ्या या निवडणुकीच्या घोडेबाजाराला आत्तापासूनच सुरुवात झाली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीतील जवळपास 40 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना झाले असून भाजपकडून त्यांची ट्रिप स्पॉन्सर करण्यात आल्याची मतदारसंघात चर्चा रंगली आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्ध्यात विरोधकांचे एकूण 80 नगरसेवक फोडण्याची तयारी भाजपकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर या निवडणुकीत भाजप किती खर्च करणार आहे याचा आकडा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सांगतायत. काही लोकांना चला फिरून या आणि म्हणून टोकन 5-5 लाख रुपये दिल्याची माहिती माझ्याकडे आहे. 15 लाख रुपये एका मतासाठी म्हणजे किती रुपयाची निवडणूक आहे? ही 100 कोटीची निवडणूक आहे. सध्या सिंदेवाई नगरपंचायतीचे 4, सावली नगरपंचायतीचे 5 तर नागभीड नगर परिषदेच्या 5 नगरसेवकांसह कोरची, कोरपना, कुरखेडा या नगरपंचायतींच्या नगरसेवकांची पर्यटनवारी सुरू आहे. पुढच्या टप्प्यात सिरोंचा, अहेरी, चंद्रपूर यासह इतरही काही नगरपंचायतींच्या नगरसेवकांना पर्यटनवारी घडवण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गरज पडल्यास चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना देखील ऐनवेळी शेवटच्या टप्प्यात ही पर्यटनवारी घडवण्यात येऊ शकतं. विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत भाजप उमेदवार रामदास आंबटकर यांच्याकडे पूर्ण बहुमत असताना देखील ते अतिशय कमी फरकाने विजयी झाले होते आणि त्याचमुळे यावेळी भाजप कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नाही. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील एकत्रित मतदारांचा विचार केला तर महायुतीचं पारडं सध्या जड आहे. भाजपकडे 341, शिवसेनेकडे 39, राष्ट्रवादीकडे 63 तर आठवलेंच्या रिपाईकडे 2 अशा एकूण 445 जागा. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 293, राष्ट्रवादी 33, ठाकरेंची शिवसेना 25 असं एकूण 351चं बलाबल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळ असलेल्या
चंद्रपूर जिल्ह्यातील एका भाजप आमदाराच्या माध्यमातून हे सर्व सुरू असल्याची चर्चा आहे। याच आमदाराच्या माध्यमातून नगरसेवकांना ही पर्यटन वारी सुरू आहे। मात्र दुसरीकडे भाजप नेत्यांनी अशा प्रकारचा घोडेबाजार सुरू असल्याच्या चर्चांचा इन्कार केलाय। काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले याबद्दल त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी विचार करायचा, त्याबद्दल मी काही वेगळी टिप्पणी करणे योग्य नाही। राहिला भारतीय जनता पक्ष महायुतीचा प्रश्न, महायुती 17 सीट जिंकेल। नागपूरमध्ये तर मी काँग्रेसला आव्हान केलं आहे आणि सर्वच पक्षाला आव्हान केलं आहे की नागपूरमध्ये जवळपास 600 मतं भारतीय जनता पार्टी महायुतीकडे आहे 800 पैकी, त्यामुळे एक साईड निवडणूक आहे। निश्चितच तिथे भारतीय जनता पार्टी महायुतीचं 80-85% जवळपास मतदान आहे आणि तिथे यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जी संख्याबळ असल्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक अनपोजच होणार आणि माझी या माध्यमातून नाना भाऊंना विनंती आहे की त्यांनी हा जो सगळा खर्च टाळण्याकरता ही निवडणूक अनपोज केली पाहिजे। भाजपकडनं पळवापळवी सुरू झाली असं म्हणायचं का? बिलकुल नाही, काही पळवापळवी कोणती सुरुवात झाली नाही। 85% आमच्याकडे संख्या असल्यावर कशाला पळवापळवी करायची गरज आहे? एकीकडे निवडणुकीला काही आठवडे उरलेले असताना घोडेबाजार तेजीत आलाय, तर दुसरीकडे काँग्रेसच्या वर्तुळात मात्र कमालीची शांतता आहे। या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याबाबत काँग्रेसचा अजून निर्णय झालेला नाही। तर आमिषाला बळी पडून काही नगरसेवक पर्यटनाला गेले असले तरी ते परत येऊन काँग्रेसच्या उमेदवारालाच मतदान करतील असा प्रचंड आशावाद काँग्रेसला आहे। साहजिकच जो पैसे जास्त देणारा उमेदवार असेल त्याच्याकडे मतदारांचा कल हा जास्त असतो। त्याच्यामुळे आता भाजपाने हे सगळी घोडेबाजारी चालू केली आणि त्या दृष्टिकोनातून काही नगरसेवक त्यांनी उचलूनही नेले। पण मला विश्वास आहे की पक्षाचे जे निष्ठावंत आहे, काही आता आमच्या बऱ्यापैकी नगरपालिका या चंद्रपूर जिल्ह्यात आल्या आणि जे काही मतदार आमचे नगरसेवक आहे ते कुठल्याही पक्षश्रेष्ठीच्या बाहेर जाणार नाही। पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला मतदान करेल। चंद्रपूर महानगरपालिकेत बहुमत असूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती। काँग्रेसमधील गटबाजीचं कारण सांगत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती। गेल्या निवडणुकीतून धडा घेतल्याची लक्षणं काँग्रेसमध्ये अद्याप तरी दिसत नाहीयेत। त्यामुळे या निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाच्या भरवशावरच मतदानाची गणितं फिरण्याची शक्यता सध्या तरी सर्वात प्रबळ आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। तिथे 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली। गेल्या काही वर्षातले अनुभव लक्षात घेता पोलिसांनी संवेदनशील भागात मार्च काढून सुरक्षा अधिक कडक केली, तर राजकीय नेत्यांनी नियम पाळण्याचा सल्ला दिला। बघूया बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पोलिसांचा हा सुरक्षा मार्च, प्रत्येक गेटवर तैनात असणारे हे बाउन्सर्स आणि इथे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची सुरू असणारी कसून तपासणी, हे सगळं सुरू आहे मीरा रोडमधील एका सोसायटीत। कारण आहे 2 दिवसांवर येऊन ठेपलेली बकरी ईद। मीरा रोडच्या काशीमीरा भागात पोलीस प्रशासन सध्या अलर्ट मोडमध्ये आहे। इथल्या जेपी इन्फ्रा सोसायटी समोर मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांकडून फ्लॅग मार्च काढण्यात आला। बकरी ईदच्या काळात कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। दरवर्षी काश्मीरा भागातील जेफी इन्फ्रा आणि आजूबाजूच्या काही सोसायटीत ईदच्या कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरून वाद होतात आणि त्यामुळे यंदा कुठलेही प्राणी गुपचूप सोसायटी परिसरात आणले जाऊ नयेत यासाठी सुरक्षा रक्षक आणि बाउन्सरकडून येथे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येते। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणेंनी आपल्या भूमिकेची धार अधिकच वाढवली आहे। दिवाळीला प्रदूषणाचा मुद्दा उचलणाऱ्या पर्यावरण प्रेमींना टार्गेट करत राणेंनी काही सवाल उपस्थित केलेत। होळीचा सण आला, दिवाळी आलं तर पर्यावरणपूरक होळी मनवा, ड्राय होळी मनवा, फटाके वाजवू नका। मग आता जी बकरी ईद येते आहे ना, त्यांना सांगा जरा व्हर्च्युअल बकरी करा, कापू नका बकरी। हा हिम्मत तुमच्यामध्ये? कशाला प्राण्यांना त्रास देतात? कापा कम्प्युटरवर अशी चांगली बकरी दाखवा, हम बकरी काट रहे हैं असं दाखवा। ती सल्ले त्यांना काय देत नाहीत? हा हिम्मत इकडच्या काही पर्यावरणवाल्यांना त्यांना ते सल्ले देण्याची? तर बकरी ईदच्या नावाखाली इतर प्राण्यांचा बळी दिला जाऊ नये यासाठी त्यांनी गोवंश हत्येबाबतच्या GR ची आठवण करून दिली आहे। गौवंश हत्या संदर्भात अजून कडक
आम्ही लोकांनी परिपत्रक काढलेलं आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनकडे आलं, पोलिसांनी थोडा आमच्या भगवादारांकडे लक्ष दिल्यापेक्षा थोडं GR वाचा, GRची अंमलबजावणीवर लक्ष द्या. तर सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देऊ नये असं आवाहन करत प्रताप सरनाईकांनी नियम पाळण्याचं आवाहन केलंय. शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये कुर्बानी देण्यासाठी काही जागा निश्चित केलेल्या, त्याच ठिकाणी आपल्या मुस्लिम बांधवांनी कुर्बानी द्यावी अशी माझी सगळ्या आमच्या मुस्लिम बांधवांना आव्हान आहे. आमच्या हाजी अराफत शेखसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्यासुद्धा भावना आहेत. काही ठिकाणी अतिरेक होतो, तो अतिरेक होता कामा नये. कुठलाही सण आणि उत्सव साजरा करण्यामागचा मूळ हेतू हा सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढणं हा असतो. पण हा मूळ हेतू बाजूला पडून त्यातून तेढ वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होऊ नये हीच सर्वसामान्य माणसांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. नीट पेपर फुटी तपासात रोज नवनवे खुलासे होत आहेत. एजंट्स, प्राध्यापकांनंतर आता CBIचा मोर्चा रद्दीवाल्यांकडे वळला. महत्त्वाची कागदपत्र रद्दीत विकली गेल्याचा संशय आहे. तर गॉड नावानं सेव्ह असलेला नंबरही तपासाचा केंद्रबिंदू बनलाय. पेपर फुटीचं हे रॅकेट किती खोलवर रुजलंय याचं चित्र आता समोर येऊ लागलंय. आधी नीटची प्रश्नपत्रिका विकण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना गळाला लावणाऱ्या एजंट्सना अटक झाली. मग प्रत्यक्षात पेपर फोडणाऱ्या प्राध्यापकांच्या हाती बेड्या पडल्या. नीट पेपर फुटी प्रकरणात ज्यांचा मास्टरमाइंड म्हणून उल्लेख होतोय ते RCC क्लासचे सर्वेसर्वा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर गजाआड झाले. नीटचा पेपर विकत घेतल्याच्या संशयामुळे लातूरमधील नामांकित डॉक्टर्स आणि राज्यभरातल्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची देखील चौकशी झाली. आणि आता CBI पथकानं मोर्चा वळवलाय तो रद्दीवाल्यांकडे. लातूर शहरातील 50 रद्दी खरेदी करणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. याचं मुख्य कारण असं आहे की परीक्षा संपल्यानंतर नीटचा पेपर असेल अशी जी कागदपत्र आहेत ती रद्दीत विकली गेली असा तपास यंत्रणेला संशय आहे. आणि त्यातून नीटचा पेपर सापडतो का, त्या अनुषंगाचे काही महत्त्वाचे धागेदोरे त्या रद्दीत सापडतात का, या अनुषंगानं तपास यंत्रणा आता तपास करत आहे. आणि या तपासातून महत्त्वाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रद्दीप्रमाणे CBI समोर आव्हान उभं ठाकलंय ते गॉडचं. गॉड म्हणजे फिजिक्सची प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप असलेल्या प्राध्यापिका मनीषा हवालदार यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेला एक नंबर. आणि हा गॉड दुसरा तिसरा कुणी नसून एक विद्यार्थी असल्याचं समजतंय. आणि याच विद्यार्थ्यानं प्रश्नपत्रिका फॉरवर्ड केल्याचा संशय. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात दररोज वेगवेगळी वळणं येत आहेत. आणि प्रत्येक वळणानं एक गोष्ट नक्कीच अधोरेखित केली आहे, ती म्हणजे पेपर फुटीत सहभागी असलेल्या प्रत्येकानं नीटची परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक यंत्रणेला वेड्यात काढलंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. आळंदी भक्ती, श्रद्धा आणि माऊलींच्या नामगजरानं भारलेली पवित्र नगरी. पण याच माऊलींच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दानावर डल्ला मारणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला. दानपेटी उघडण्याची जबाबदारी असलेलाच सेवेकरी लाखोंची रोकड लंपास करत होता. ही चोरी हा सेवेकरी कसा करत होता याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. माऊलींच्या दानपेटीवर सेवेकऱ्याचा डल्ला. क्रिप्टोच्या नादात बनला अट्टल चोर. विशाल वारुळेचं CCTVनं फोडलं बिंग. भक्ती, श्रद्धा आणि टाळ मृदंगाचा गजर हीच माऊलींच्या अलंकापुरीची म्हणजे आळंदीची ओळख. पण याच पवित्र भूमीत गेल्या काही महिन्यांपासून श्रद्धेच्या नावानं काळा बाजार सुरू होता. माऊलींच्या चरणी श्रद्धेनं वाहिला जाणारा पैसा जुन्नरच्या विशाल वारुळे नावाच्या ठकसेनानं चक्क बेडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. लोकांना टोपी घालण्यात तरबेज असलेल्या विशालनं आधी जुन्नरमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होण्याचा घाट घातला होता. या 2 दानपेट्यांमधील रक्कम बाहेर काढून बाहेरच्या बाजूला जी खोली आहे इथल्या देवस्थानची तिकडे नेण्याची जबाबदारी होती. आणि हे करताना विशाल वारुळे काय करत होता तर या दानपेटीला उघडण्यासाठी इथं हे जे काही कुलूप आहे किंवा हा जो
एक छोटा दरवाजा आहे, त्याच्या आतमध्ये तो एक पिशवी टाकायचा किंवा एक पोतं टाकायचा आणि त्यामध्ये या दानपेटीमध्ये जमा झालेल्या नोटा भरायचा. असा समज व्हायचा सर्वांचा की एवढेच पैसे या दानपेटीमधून निघालेले आहेत. मात्र तसं नव्हतं. आधीच विशाल वारुळेकडून पोत्यामध्ये ते पैसे दाबून भरले जायचे. दोन्ही बाजूंना या दानपेट्या आहेत आणि त्यानंतर नजर चुकून विशाल वारुळे पैशांनी भरलेलं ते पोतं इथून घेऊन जायचा, दडून ठेवायचा. कॅशियर, सुरक्षा रक्षक आणि विशाल असे तिघे मिळून दानपेट्या उघडायचे. वेगवेगळ्या दानपेट्यांची जबाबदारी मिळताच विशालची हातचलाखी सुरू झाली. त्याच्या हातातल्या पिशवीमध्ये नक्की आहे तरी काय याची कोणाला कल्पना असण्याची शक्यता नव्हती. त्यानंतर पैशांनी भरलेलं ते पोतं तो या ठिकाणी घेऊन यायचा. इथे या पैशांचा हिशोब होतो आणि ते बँकेमध्ये भरले जातात. मात्र प्रत्यक्षात फक्त ट्रेमध्ये असलेले पैसेच इथे मोजले जात होते. पिशवीमध्ये किंवा पोत्यामध्ये जे पैसे विशाल वारुळेंनी भरून आणलेले असायचे ते मात्र या ठिकाणी मोजले जायचे नाहीत. चोरी उघड होऊ नये म्हणून घरी हार घेऊन जातोय असं सांगून तो दरवेळी सुरक्षा यंत्रणेला चकवा द्यायचा. घरी गेल्यावर हा सगळा रोकडा तो बेडमध्ये लपवून ठेवायचा. गेल्या 3-4 महिन्यांपासून विशालचा हा काळा धंदा सुसाट सुरू होता. पण म्हणतात ना, चोराच्या उलट्या पावलांचे ठसे उमटतातच. अगदी याचप्रमाणे 3 दिवसांपूर्वी CCTV स्क्रीन समोर बसलेल्या सतर्क कर्मचाऱ्याला विशालच्या हालचालींवर संशय आला. 2 दिवस त्याच्यावर पाळत ठेवली गेली आणि देवस्थानच्या माध्यमातून थेट पोलिसात तक्रार झाली. पोलिसांनी विशालच्या घरावर छापा टाकला आणि बेडमधून तब्बल 4.25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. आळंदी पोलीस स्टेशनला सदर सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल रात्री आम्ही त्याला गुन्ह्यामध्ये अटक करून आम्ही जी त्याची घरजडती घेतली त्यामध्ये त्याच्या घरामध्ये 3,83,000 रुपये जवळपास हे ते रिकवर झालेले आहेत. त्याबाबत ती अमाऊंट कुठली आहे नेमकी आणि त्याबाबतचा तपास आम्ही त्याच्याकडे करत आहोत. या धक्कादायक प्रकारानंतर आता आळंदीतील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले. ग्रामस्थांनी एकत्र येत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि सरकारला पत्र लिहून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. आम्ही प्रमुख विश्वासांना आळंदी ग्रामस्थ म्हणून पत्र दिलेलं आहे की ही व्यक्ती नेमली कुणी यांना आणलं आणि त्याला डायरेक्ट पैसे मोजण्याची ऑथॉरिटी आणि पैशाच्या रूममध्ये याला कुणी जबाबदारी दिली. तो रात्री या रूममध्ये ते नेलं जाईल. रात्रीचा मुक्कामी इथं का होता हा सगळा जबाब आम्ही प्रमुख विश्वासांना मागितलेला आहे. याला जो जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी. त्याला पाठीशी ही जी 2 उदाहरणं दिली डॉक्टर पाटील आणि देशपांडे, हे प्रकरण जसं दाबलं गेलं तसं हे प्रकरण दाबता कामा नये. आम्हाला 4 लोकात उत्तरं द्यावी लागतात. आम्ही पदाधिकारी आहोत आणि त्यामुळं आम्हाला मान खाली घालवावी लागते. विशाल वारुळे सध्या आळंदी पोलिसांच्या कोठडीत आहेत आणि पोलीस त्याच्या या हतचलाखीचा पुढील तपास करतात. देवस्थानानं यावर ऑन कॅमेरा कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कॅशियरनं दाखवलेला अवाजवी विश्वास देवस्थानला चांगलाच महागात पडलाय. दरम्यान निष्काम कर्मयोगाची शिकवण देणाऱ्या माऊलींच्या आळंदीतच या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मंदार गोंजारी, ABP माझा, आळंदी, पुणे.